नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण 50 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 50 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, मिनिकॉय बेटे विचारलेत, कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? मिनिकॉय बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर याचं योग्य उत्तर काय राहील? मिनिकॉय बेटे विद्यार्थी मित्रांनो अरबिया समुद्रामधली या ठिकाणी बेटे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, अंचर हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? अंचर बघा सरोवर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे। अंचर बघा हे प्रमुख सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधले या ठिकाणी ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा काय विचारलाय, उज्जैन हे शहर विचारलंय कोणत्या नदीच्या काठावर आहे? उज्जैन बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। उज्जैन बघा हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। WTOचं मुख्यालय कोठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारलाय, विदा सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, विदा सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते? जोसेफ मॅझेनी बघा यांना गुरु मानत होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा काय विचारलाय, डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, डेटा कमी जागेमध्ये बसवणारे संगणकीय सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, कोणतं असेल? बघा, त्यांना झीप असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा काय विचारलाय, ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, डाऊन्स बघा हा ऑस्ट्रेलियामधला गवताळ बघा या ठिकाणी प्रदेश, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, रेशीम किडे कोणत्या वनस्पतीवर वाढणारे बघा किडे आहेत? रेशीम किडे विचारले कोणत्या वनस्पतीवर वाढणारे किडे आहेत? तर याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? रेशीम किडे बघा प्रामुख्याने तुती या वनस्पतीवर आढळतात, व या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 काय विचारलाय, वाघा बॉर्डर विचारले कोणत्या राज्याशी संबंधित आहे? वाघा बॉर्डर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? वाघा बॉर्डर बघा प्रामुख्याने पंजाब या राज्याशी संबंधित आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल, लॅबोरेटरी टेक्निशियन, बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्वांचे बघा महत्त्वपूर्ण वेगवेगळे या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला बघा खूप कमी वेळ आहे। ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील। हे बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, विगमन तर्कशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? विगमन तर्कशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? फ्रान्सिस बेकन बघा यांना विगमन तर्कशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, मुघल सत्तेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुघल सत्तेची स्थापना विचारले खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे? तर बाबर बघा यांनी मुघल सत्तेची स्थापना त्यांनी केली, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, लुना 25 खालीलपैकी कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम होती? बघा, लुना 25 बघा ही खालीलपैकी कोणत्या देशाची चंद्रयान मोहीम आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? लुना 25 बघा रशिया या ठिकाणी या देशाची चंद्रयान मोहीम आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये खानून बघा हे चक्रीवादळ आले होते? बघा कोणत्या देशामध्ये विचारले खानून या नावाचं चक्रीवादळ हे आले होते? तर यात योग्य उत्तर काय आलं पाहिजे, जपान या देशामध्ये बघा खानून बघा हे चक्रीवादळ आले होते. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय, प्लासी हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यात योग्य उत्तर काय आलं पाहिजे, ऑप्शन क्रमांक 1 आहे प्लासी बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामधल्या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा काय विचारलाय, निलगिरी पर्वतरांगा भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला पसरलेल्या पर्वतरांगा आहेत? निलगिरी या पर्वतरांगा भारत देशाच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला असणाऱ्या पर्वतरांगा आहेत? निलगिरी बघा पर्वतरांगा कोणत्या बघा दक्षिणेला आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 काय विचारलाय, वयाच्या 105व्या वर्षी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे निधन हे झाले होते? वयाच्या विचारले 105व्या वर्षी कोणत्या समाजसुधारकांचे निधन हे झाले होते? तर याचं योग्य उत्तर काय असेल, महर्षी कर्वे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 काय विचारलाय, राज्यांचे कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? राज्यांचे कार्यकारी अधिकार कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा, केंद्र आणि राज्य संबंध बघा केंद्र आणि राज्य संबंध यांच्या बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, केंद्र आणि राज्य संबंध भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, केंद्र आणि राज्य संबंध बघा भारतीय राज्यघटनेच्या भाग 11 मध्ये बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचे योग्य उत्तर काय असेल, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद बघा यांची स्थापना सन 1949 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारला, सीडॅकची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली? सीडॅकची स्थापना सन 1988 बघा या वर्षी सीडॅकची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारले बघा, आनेर हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? आनेर बघा हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, आनेर बघा धरण प्रामुख्याने आनेर बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये धरण आहे? तर धुळे या जिल्ह्यामधलं धरण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन 1985 बघा या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय, शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कलम 23 आणि 24 कलम बघा हे शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, भारतीय उपग्रह नियंत्रण केंद्र बघा हासन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भारतीय उपग्रह बघा नियंत्रण केंद्र बघा हासन या ठिकाणी आहे, तर हासन हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हासन बघा हे प्रामुख्याने कर्नाटक या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 काय विचारलाय, सायमन कमिशन विचारले भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन बघा सायमन कमिशन केव्हा आले ते भारतामध्ये? तर सन 1928 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सैन्य बळाने जगामधला सर्वाधिक शक्तिशाली देश खालीलपैकी कोणता? सैन्य बळाने जगामधला सर्वात शक्तिशाली देश खालीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, रशिया बघा हा देश जगामध्ये सैन्य बळाने जगामध्ये सर्वात या ठिकाणी शक्तिशाली देश आहे. प्रश्न क्रमांक बघा, भारताची पहिली अणुभट्टी विचारली खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, अप्सरा बघा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे, सन 1956 मध्ये उभारण्यात आली होती. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा आहे, सन 1956 मध्ये उभारण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?
बघा सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये, पण या ठिकाणी दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? दहशतवादी विरोधी दिवस या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. 21 मे बघा या दिवशी दहशतवादी विरोधी दिन असतो. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे हे खनिज सापडते? महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त तांब्याचे बघा साठे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा विदर्भामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. बघा हडप्पा आणि मोहनजोदडो बघा ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? हडप्पा आणि मोहनजोदडो ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पाकिस्तान या देशामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे. घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहा घटना समितीपुढे उद्दिष्टाचा ठराव हा त्यांनी मांडला होता. प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती आहे? ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बघा उल्हास ही नदी बघा ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वास्को द गामाचं बघा स्वागत खालीलपैकी कोणत्या राज्याने केले होते? वास्को द गामा बघा यांचं स्वागत विचारले कोणत्या राज्याने केलेलं आहे? राजा झामोरीन बघा या राजाने वास्को द गामा यांचं बघा स्वागत केले होते. प्रश्न क्रमांक बघा, सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ऋग्वेद बघा हा सर्वात या ठिकाणी प्राचीन वेद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी खालीलपैकी कोणता? हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, चंबळ बघा हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? चंबळ हा प्रकल्प कुठं आहे? तर तो राजस्थान राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, काळी मृदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा होय? बघा काळी बघा कापसाची बघा काळी या ठिकाणी कसदार जमीन असते. काळी मृदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा होय? अशा प्रकारचा या ठिकाणी तो प्रश्न आहे. काळी मृदा म्हणजे कोणती मृदा असते? तर रेगूर मृदा असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, वेगाच्या परिवर्तनाच्या दराला खालीलपैकी काय म्हणतात? वेगाच्या परिवर्तनाच्या दराला बघा वेगाच्या परिवर्तनाचा जो काही दर असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना विस्थापन या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 पहा, मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. मसुदा समितीमध्ये एकूण 7 या ठिकाणी सदस्य होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. परीक्षा बघा शब्द आहे, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. परीक्षा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. परीक्षा या ठिकाणी हा शुद्ध शब्द आहे. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऐच्छिक बघा शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऐच्छिक बघा ऐच्छिकचा कोणता आहे? बघा परिहार्य म्हणजे या ठिकाणी कंपल्सरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, अंगाची लाही लाही होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 3 काय विचारला पहा, पक्ष्यांचा थवा झाडावर बसला या वाक्यामधला शब्दयोगी अवयव आपल्याला ओळखायचा आहे. झाडावर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा झाडावर या ठिकाणी बघा शब्द या ठिकाणी शब्दयोगी अवयव आहे. मुलगा दररोज व्यायाम करतो अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे. मुलगा दररोज व्यायाम करतो अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. क्रियाविशेषण अवयव ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा अधोरेखित शब्दाची जात राहील. प्रश्न क्रमांक 5 काय विचारला, गटामध्ये न बसणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. पत्र, पल्लव, पल्लवी, पर्णम. बघा गटामध्ये न बसणारा शब्द खालीलपैकी कोणता राहील?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे DMER जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक, लॅबोरेटरी टेक्निशियन बघा सर्वांच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणालाही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.